तर नमस्कार मंडळी, आज आहे संडे, त्यामुळे जरा थोडासा उशीर झाला व्हिडिओ टाकायला आणि मुलांची खूप इच्छा होती आज काहीतरी चटपटीत खायचं, मग बनवते आज मिरची मसाला चाट। चला तर पूर्ण व्हिडिओ बघूया। तर मसाला मिरची चाट बनवण्यासाठी मी साधारणतः 1 पाव इथं मिरची घेतलेली आहेत। मीडियम साईजची मिरची आहेत, म्हणजे खूप तिखटही नाही आणि फिक्की नाही। ह्या मिरच्या शक्यतो फिक्क्याच असतात आणि साधारणतः 1 पावमध्ये 7 ते 8 मिरच्या इथं बसलेल्या आहेत आणि त्याचे मधोमध आपल्याला सुरीनं कट करून घ्यायची आणि त्यातले जे बिया असतात ते आपल्याला काढून घ्यायचे। आपण जेव्हा मिरची तळलेली मिरची करतो बेसन पिठली, त्यात पण आपण ही मिरची काढलेली बिया काढलेला गरजेचं असतात, कारण बियामुळे फारशी टेस्ट चांगली लागत नाही। म्हणून आपल्याला सर्व मिरच्यातले ते बिया आपल्याला काढून घ्यायचे सुरीच्याच मदतीनं। आता बघू शकता जवळपास मी सगळं मिरच्यांची इथं बिया काढल्या आहेत। त्या ठिकाणी मी 1 ते 2 चमचे इथं चिंचगुळाची चटणी घेतली पातळ। ते जर नसेल तर मी साधं टोमॅटो सॉस जरी वापरला तरी पण चालतं। जे मधोमध मिरच्या आपण कट केलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 चमच इथं टोमॅटो सॉस किंवा चिंचगुळाची चटणी जी आपण केलेली आहे ते आपण त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायची, म्हणजे एक वेगळी चटपटीत आपल्याला मिरची टेस्ट लागेल। चिंचगुळाची असल्यामुळे तिखट गोड आंबट अशी आपल्याला हे टेस्ट लागेल। त्या ठिकाणी मी चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे, जे मधोमध आपण कट केलेले होते त्यामध्ये अर्धा ते 1 चमच इथं भरून घेतलेले आहेत। तर जवळपास सगळ्या मिरच्यामध्ये मी चटणी भरून घेतलेली आहे। तोपर्यंत आपण बेसन पीठ मळून घेऊयात। तर या ठिकाणी 1 बाउल घ्यायचं आहे, त्या बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी इथं बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ कमी जास्त तुमच्या आवडीनं तुम्ही घेऊ शकतात। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा इथं धना पावडर घेतली आहे। ओवा हातावरच थोडासा क्रश करून घालायचं आहे। चवीपुरतं मीठ आणि आपलं भज्याचं पीठ मळतो नॉर्मल सेम तसंच आपल्याला पीठ इथं मळून घ्यायची। जेव्हा आपण चुनातल्या मिरच्या करतो तव्यावरच्या किंवा तळलेल्या, ही पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती तव्यावरची मिरचीची किंवा तळलेली मिरचीची, पण आज काहीतरी चटपटीत म्हणजे मिरची मसाला चाट ही रेसिपी शेअर करत आहे। आता बेसन पीठ नॉर्मल आपलं भज्याचं पीठ असतं तसं आपण मळून घ्यायचं आहे, पीठ भिजून घ्यायचं आहे। अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा इथं वापरायचा आहे। इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे, तेल अगदी कळकळीत तापून घ्यायचे आणि तोपर्यंत मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले होते, त्याची आपल्याला साल काढून घ्यायची। फक्त अर्धी वाटीच इथं वापरायची आहेत। भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आणि एका शेंगदाण्याचे 2 भाग इथं करून घ्यायचे। तोपर्यंत आपल्या साईडला तेल पण मस्त कडकडीत तापले आहेत। जे मिरचीचे आहे ते आपण चटणी वगैरे भरून ठेवली होती ते आपल्याला त्यात बुडवून घ्यायची बेसन पिठामध्ये आणि तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची। आता जसं नॉर्मल आपण भज्याची मिरची तळतो सेम त्याच पद्धतीनं आपल्याला इथं मिरचीला तळून घ्यायची। मोठ्या आकाराची मिरची अगदी छान आणि चटपटीत मिरची ही लागते। ही रेसिपी एकदा का नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडेल। एवढी छान मसाला मिरची चाट आहे, एकदा का तुम्ही बनवलं सारखंच तुम्ही बनवून खाल एवढी भारी रेसिपी। आज मी पहिल्यांदाच बनवली तर घरच्यांना सगळ्यांना आवडली, म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि मस्त आलटून पलटून दोघी साईडनं आपल्याला खरपूस असं तळून घ्यायची मिरचीला। आता मिरच्या मोठ्या साईजचे त्यामुळे कढईमध्ये मला ज्या 2 ते 3च मिरच्या इथं बसलेल्या आहेत। आता मस्त या पद्धतीनं आपल्या मस्त मिरच्या इथं तळून झालेत। ते बाकीच्या ज्या राहिलेल्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपण अशाच पद्धतीनं इथं तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ही मिरची नसेल वापरायची तर तुम्ही इथं मोठी लांबसडक पोपटी आकाराची मिरची मिळते ते पण इथं वापरू शकतात, पण माझ्याकडे ही होती। पण या मिरचीची पण खूप छान अशी रेसिपी होती ही, कारण मोठ्या साईजची मिरची म्हणजे चाट वगैरे आपण जेव्हा भरू त्यामध्ये खूप छान असं लागते। त्यामुळे दोघी साईडनं आलटून पलटून आपले हे भाजून घ्यायचे। तर जवळपास माझ्या सगळ्या मिरच्या इथं तळून झालेल्या आहेत। साधारणतः 8 ते 9 मिरच्या इथं आहे। आता ह्या ज्या मिरच्या आहे तो आपण थोडं साईडला ठेवून घेऊ, तो आपण चाट तयार करून घेऊ। 1 बाउल घ्यायचे, त्यामध्ये मी उकळलेले 3 बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे, ते आपल्याला हातानंच कुस करून घ्यायचे आहेत। आणि मिरची मसाला चाट बनवते त्यामुळे आपण चाटचीच तयारी करत इथं। आधी तर आपण मिरची तळून घेतली बेसन पिठामध्ये, आता ही चाटची तयारी। तर इथं मी 3 उकळलेले बटाटे घेतले, त्या हातानंच आपल्याला चुरा करून घ्यायचे। 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे, बारीक कट करून घालायचे। तुम्ही त्यामध्ये अजून मक्का पण इथं उकडलेले वापरू शकतात। त्यामध्ये आपण जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते भाजलेले ते पण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथं चाट मसाला आवर्जून घाला, त्याने आपल्या मिरचीला खूप छान असं टेस्ट लागते आणि अगदी चटपटीत मिरची आपली इथं तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालून घ्यायची बारीक कट करून घेतली आणि अर्धा लिंबू इथं पिळून वापरायचं आहे।
अगदी चटपटीत, तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढी छान आणि भारी रेसिपी होते. आता जे पूर्ण मिश्रण जे आहे ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही त्यामध्ये जर उकळलेले मका टाकले तर अजूनही छान होते, पण माझ्याकडे उकळलेले मका नव्हते म्हणून मी उकळलेला बटाटा आणि कांदे इथं वापरलेले आहेत. तुम्ही त्यामध्ये उकळलेले मका किंवा गाजर इथं वापरू शकतात. हे अगदी ऑप्शनल आहे. आता सुरुवातीला तर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे आणि जी मिरची आपण तळलेली होती बेसन पिठामध्ये त्याच्या अगदी मधोमध जो मसाला तयार केला होता, म्हणजे टफिंग तयार केली होती आपण, उकळलेले बटाटे, कांदा, त्याची ती टफिंग आपल्याला त्यामध्ये दाटसर भरून घ्यायची. बघितलं ना, किती सिंपल रेसिपी आणि काहीतरी वेगळं. तळलेली मिरची तर आपण नेहमीच खात असतो किंवा चाट खात असतो, पण मिरची मसाला चाट एकदा का नक्की ट्राय करून बघा. 100% सांगते तुम्हाला नक्की आवडेल. आज संडे होता, मुलांना काहीतरी चटपटीत खायचं होतं. म्हटलं हीच रेसिपी बनवावं आणि तुमच्यासोबत शेअर करावी. आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण मिरच्यामध्ये हे चाट जो आहे तो आपल्याला त्यामध्ये दाटसर भरून घ्यायचा आहे. आता ज्या बाकीच्या राहिलेल्या मिरच्या त्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने इथं चाट भरून घ्यायचा आहे. अगदी सिंपल आणि खायला अगदी टेस्टी अशी ही रेसिपी आहे. ते इथं आपल्याला पूर्ण मिरच्यामध्ये हे मसाला भरून घ्यायचा आहे. तर जवळपास माझ्या सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला इथं भरून झालेला आहे. जेव्हा केव्हा आपण मिरची ही खायला घेऊ त्यावर अर्धा लिंबू इथं पिळून घालायचा आणि तेव्हा खायला घ्यायची. जबरदस्त एक नंबर लागते अशी मिरची खायला. तर बघू शकता मस्त आपल्या मिरच्या तयार झाल्या आहेत. त्यातून मस्त एक लिंबू पिळून घालायचं आहे आणि तेव्हा खायला घ्यायची. एवढी छान आणि टेस्टी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना.